इन्फोमॅनिया किंवा निद्रानाश निद्रा दोष आहे. यात झोप लागताना किंवा लवकर झोप घेण्याचा त्रास जाणवतो. हा आजार कोणत्याही वयोगटात होऊ शकतो. हा त्रास कमी आणि दीर्घ कालावधीसाठी असे 2 प्रकार आहेत. काही लोकांना रात्री अजिबात झोप लागत नाही. आपल्याला माहीत नसते की झोप न येणे हा स्वतःच एक आजार आहे. यामुळे अनेक आजार होऊ शकतात. अनेकदा असे म्हटले जाते की कोणत्याही व्यक्तीसाठी 6 ते 8 तासांची झोप अत्यंत आवश्यक. जर एखाद्या व्यक्तीला पुरेशी झोप येत नसेल तर त्याला शारीरिक आणि मानसिक त्रास होऊ शकतो. यामुळे हार्मोनल ग्रोथवरही परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे मूड स्विंग आणि चिंता अशा अनेक शारीरिक समस्या सुरू होऊ शकतात. झोप न लागण्याची अनेक कारणे असू शकतात, पण डॉक्टरांचं म्हणणं अनेकदा व्हिटॅमिनची कमतरतेमुळे झोप येत नाही. आपली पुरेशी झोप झाली तर दुसऱ्या दिवशी ताजेतवाने वाटते आणि एक प्रकारची तरतरी येते. बहुतांश वयस्कर व्यक्तींमध्ये झोपेचे प्रमाण हे 6 तास असते. आपली झोप न झाल्यामुळे ॲसिडिटी, डोकेदुखी अशा काही ना काही समस्या उद्भवू शकतात. खऱ्या अर्थाने पडल्या झोप लागणे सुखी असतात असे म्हटले जाते, पण काही जणांना काही प्रयत्न केले तरी अजिबात झोप लागत नाही. असे होण्याचे कारण असतात. या कारणांचा शोध घेऊन वेळीच उपाय केला तर आपले आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. अन्यथा झोप पूर्ण झाल्याने उद्भवणाऱ्या विविध समस्या मागे लागतात. मग काय करावे ते आपणास कळत नाही. झोप न येण्याचे नेमके कारण काय असतात हे पाहूया. डोक्यात येणारे असंख्य विचार, सततचे ताणतणाव झोप न येण्याचे महत्त्वाचे कारण असतं. झोप न येण्याच्या महत्त्वाच्या कारणांपैकी एक महत्त्वाचे कारण असतं तणावामुळे कोर्टिसोल हार्मोनची लेव्हल वाढते. त्यामुळे मेंदू ॲक्टिव्ह मोडमध्ये जातो. मेंदू अशा पद्धतीने कार्य करत राहिला तर शरीर आणि डोके यांना आराम मिळत नाही. त्यामुळे झोप पण येत नाही. अनेकांना दिवसभर पाणी पिण्याचे लक्षातच राहत नाही. मग एकदम घशाला किंवा तोंडाला कोरड पडले की पाणी पिले जाते. मात्र अशा लोकांना डिहायड्रेशन होण्याची शक्यता जास्त असते. पाणी कमी पिल्यामुळे त्यांच्या झोपेवर परिणाम होतो. भरपूर पाणी पिले असल्यामुळे पोट भरले राहते आणि गाढ शांत झोप लागण्यास मदत होते. शरीरात मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन डी या घटकांची कमतरता असेल तर त्याचा झोपेवर परिणाम होतो. या दोन्ही गोष्टी शरीरासाठी आवश्यक असून योग्य प्रमाणात मिळाल्या नाही तर झोपेचा पॅटर्न बदलण्याची शक्यता असते. आपल्याकडे अनेकदा सतत चहा किंवा कॉफी घेण्याची सवय असते. कॉफीमुळे शरीरातील एड्रेनल हार्मोन्स वाढते आणि शरीर एकदम ॲक्टिव्ह आणि एनर्जेटिक होते. त्यामुळे दिवसभर चहा कॉफी कमी प्रमाणात प्यावी. त्याचबरोबर झोपताना चहा कॉफी सेवन टाळायला हवे. तसेच दिवसभर बैठे काम असेल तर रात्री झोप घेणे अवघड होते. आपण आपल्या आहारामध्ये काही पदार्थांचे सेवन केले तर झोपेची समस्या दूर होण्यास मदत मिळू शकते. हे पदार्थ कोणते आहेत ते पाहूया. कोमट दूध आरोग्याचे फायदेशीर मानले जाते. बहुतेक जण रात्री झोपण्यापूर्वी न चुकता कोमट दूध पिणे पसंत करतात. कोमट दूध पिल्याने शरीराला आराम मिळतो. यामुळे अस्वस्थता दूर होते आणि झोप चांगली लागते. दुधात ट्रिप्टोफॅन आणि मेलाटोनिन सारख्या घटकांमुळे असे घडते. रात्री झोपण्यापूर्वी 1 कप दूध पिल्याने आरोग्य फायदेशीर ठरते. चांगली झोप येण्यासाठी अक्रोड खाणे प्रभावी मानले जाते. अक्रोड सारख्या नट्स फॅटी ॲसिड देखील असते, जे आपल्याला चांगली झोप येण्यास मदत करत असते. या व्यतिरिक्त त्यात अल्फा लिनोलेनिक ॲसिड असते, जे ओमेगा 3 फॅटी ॲसिडचाच एक प्रकार आहे. हे शरीरात DHEA मध्ये बदलते आणि चांगली झोप आणण्यास मदत होत असते. केळी आरोग्यासाठी जितके फायदेशीर आहे तितकीच चांगली झोप येण्यासाठी मदत करत असते. केळ्यामध्ये मॅग्नेशियम, ट्रिप्टोफॅन, व्हिटॅमिन B6, कर्ब्स आणि पोटॅशियम यासारख्या घटकांचा खनिजा मानला जातो. केळ्यामध्ये असलेले
सर्व घटक झोप येण्यास मदत करत असतात. निद्रानाशाच्या बाबतीत भाजलेल्या भोपळ्याच्या बिया देखील खूप प्रभावी मानल्या जातात. भोपळ्याच्या बिया ट्रिप्टोफॅनचा चांगला स्रोत असतो. याशिवाय जस्त, तांबे आणि सेलेनियम यासारखे पौष्टिक घटकही भोपळ्याच्या बियांमध्ये आढळतात. हे सर्व घटक शांतपणे झोपण्यास मदत करतात. भाजलेल्या भोपळ्याच्या बिया आपण आपल्या आहारात समावेश केल्याने शरीराला गाढ झोप लागण्यास मदत होते. बदामामध्ये भरपूर मॅग्नेशियम आहे, त्यामुळे चांगली झोप येण्यास मदत होत असते. स्नायूंचा ताण कमी होतो. बदाम खाल्ल्याने शांत झोप लागण्यास मदत होते. चांगल्या झोपेसाठी काही टिप्स पाहूया. चांगली झोप येण्यासाठी रात्री डोक्यावर आणि तळव्यांना मोहरीच्या तेलाची मालिश करा. झोपण्यापूर्वी हात-पाय स्वच्छ धुवून पलंग स्वच्छ करा. झोपण्यापूर्वी काही गाणी ऐका किंवा पुस्तक वाचा, यामुळे चांगली झोप लागेल. झोपण्यापूर्वी मन शांत करा आणि सकारात्मक विचार करा. रात्री झोपण्यापूर्वी थोडा वेळ चालावे.